तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत भोकरदनला. तुम्ही विचारसाल कशासाठी? तर आज वापस आपण चाललो आहोत फक्त कस्टमर्सला भेटण्यासाठी, आपल्या शेतकरी भावांना भेटण्यासाठी, आपल्या डीलर्सला भेटण्यासाठी, फक्त हे विचारण्यासाठी की आमच्या कंपनीच्या विषयी त्यांची प्रतिक्रिया काय, त्यांचं रिॲक्शन काय, त्यांना कसं वाटलेत प्रोडक्ट्स, त्यांना रिझल्ट कसे आहेत तुम्हाला दाखवू आपण. आणि आता 1 तास दाखवतोय मॅपमध्ये, तर आपण जाऊयात आणि भेटूयात लोकांना आणि त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. चला, लेट्स गो. नमस्कार सर. नमस्कार सर. तर तुमचं नाव, गाव, तुमचं म्हणजे तुमचे माझं नाव लक्ष्मण राजगाडे. माझ्या शॉपचे नाव भैरनाथ कृषी केंद्र भोकरदन, जिल्हा जालना. सर, तुम्ही किती वर्षापासून आमच्या कंपनीसोबत जुडले? मी 1 वर्षापासून आपल्या कंपनीसोबत जुडलेलो आहे. सर, आणि तुम्हाला आमचे कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही विकता आम्हाला तेवढं सांगा. मी आपलं सर्वात प्रथम शूटर विकलं सर. शूटरचे फीडबॅक चांगले आले. त्यानंतर सिलिकॉन बेस स्टिकर विकलं. त्यानंतर बायनो शेनो, त्यानंतर टार्झन, हे 4 प्रोडक्ट आपले विकले सर. आणि एक न्यूट्री प्लस म्हणून पण प्रोडक्ट तो पण विकला सर. अच्छा. आणि सर, तुम्हाला त्यांच्याबद्दल कसं म्हणजे रिव्ह्यू कसा आला, फीडबॅक कसा आला शेतकऱ्यांचा? सर, आता आमच्याकडं सोयाबीन पिकावर खूप अळाई होती, खूप जास्त प्रमाणात अळाई होती. त्यावेळेस बाकी कंपनीचे भरपूर प्रोडक्ट दिले मी, पण तसे फीडबॅक नाही आले. पण मी हे प्रोडक्ट दिल्यानंतर कमीत कमी शेतकऱ्याचे फीडबॅक असेल की 20 ते 25 दिवस अळाई आली नाही सर. अरे वा. हो. आणि सर, बाकीच्या कंपनीच्या प्रोडक्टच्या हिशोबाने आपल्या कोणत्याही प्रोडक्टचं तुम्ही सांगू शकता की कसं वाटलं, म्हणजे काय डिफरन्स आहे? आपलं स्टिकर झालं, सिलिकॉन बेस स्टिकरचे पण खूप अतिशय चांगले रिझल्ट आले सर. अरे वा. आणि सर, बाकीच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमचं काय मत आहे आमच्या कंपनीच्या विषयी, आम्ही काय बदल करायला पाहिजे? नाही, आता जे प्रोडक्ट मी विकले सर, त्याबद्दल माझं मत असं आहे की प्रोडक्ट खूप चांगले आहे. आता बाकी नवीन प्रोडक्ट एखादा जसं बायो 990 आहे, आणखीन कमी रेटमध्ये जर मिळाला तर चांगलंच सर आम्हाला. अच्छा, बरं आहे सर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, तुम्ही समजा आमच्याकडे सोबत जुडणारे जर कधी दुसरे दुकानदार असतील तर त्यांच्यासाठी काय सांगसाल आमच्या कंपनी? मी एकच सांगेन सर की आपली कंपनीचे प्रोडक्ट खूप चांगले आहे, रिझल्ट खूप चांगले आहे. 20 ते 25 दिवस शूटरचे रिझल्ट, 25 ते 30 दिवस कमीत कमी रिझल्ट आहे. चांगला प्रोडक्ट आहे. प्रत्येकाने विकावा आणि शेतकऱ्यांनी पण घ्यावा. धन्यवाद सर. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हो सर, धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे वडसेद या गावी. आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहे, ज्यांनी की न्यूट्रीप्लेक्स बायोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे प्रोडक्टबद्दल. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपले गाव नाव सांगा. माझं नाव रवी नाना जंजाळ, राहणार वडशेत, पोस्ट दानापूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9922 52 55 13. अद्रक या पिकासाठी आपण आपले कोणते प्रोडक्ट वापरलेले अद्रकीवर? अद्रक पिकावर अळीसाठी मी शूटर वापरले. हां, शूटर हे आपलं अळीनाशक आहे. तर शूटरबद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? शूटर जे आहे की इतर शेतकऱ्यांनी पण अद्रक पिकासाठी, तुरीसाठी, सोयाबीनसाठी वापरायला पाहिजे. 1 नंबर रिझल्ट आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या पिकात वापरलेले आहेत? मी आता सध्या चालू पिकामध्ये समजा तुरीवर आणि बॅक्टेरियल अळीसाठी अद्रकीवर जास्त करून वापरले. मक्कामध्ये सुद्धा. तुम्हाला ड्युरेबिलिटी म्हणजे तुम्हाला किती दिवसाचा इथला बॅकअप भेटलेला आहे शूटरमुळे? 20 ते 25 दिवस अळी येतच नाही, म्हणजे आटोक्यात येऊन जाते. अच्छा अच्छा. आणि अदर प्रोडक्टबद्दल काय सांगचाल की आपलं प्रोडक्ट आणि अदर प्रोडक्टचे याचं किती दिवस ड्युरेबिलिटी राहते? दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा मला हे प्रोडक्टचे फार छान रिझल्ट आले. दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा याच्यासाठी चांगलंच आहे, अळीसाठी. ओके. आणि तुम्ही अजून एक आपलं सिलिकॉन बेस स्टिकर वापरलेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? प्रत्येक फवारणीमध्ये मी अद्रक पिकावर आहे ना चिपको कंपल्सरी वापरतो. अच्छा, त्याचे कसे रिझल्ट तुम्हाला? 1 नंबर रिझल्ट येतात ते. ओके. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या प्रोडक्टबद्दल? किंवा जर अळीसाठी जर तुम्ही जास्त बेजार असाल, परेशान असाल, तर शूटर हे तुम्ही नक्की वापरून पहा. नक्की तुम्हाला 100% रिझल्ट येते. ओके ओके. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव, गाव सांगा, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रवी भगवान गाडे. माझं पोस्ट दानापूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 73 85 43 0076.
तर शेतकरी मित्रांनो, रवी भाऊने आपले न्यूट्रीप्लेक्स बायोटेक कंपनीचे प्रोडक्ट भरपूर वापरलेले, ते मक्का पिकावर वापरलेले, सोयाबीनवर, तुरीवर. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, आपलं शूटर हे अळीनाशक आहे, तर त्याचा रिझल्ट त्यांना जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. मी हे शूटर मक्कावर फवारलं, खूप भारी रिझल्ट आले आणि मक्कावरली अळाई कंट्रोलच होत नव्हती, बरीच अळाई होती. आणि मी हे फवारल्यानंतर 25 ते 30 दिवस बेस्ट रिझल्ट भेटले मला. 25-30 दिवस अळाई आलीच नाही. त्याच्यानंतर मी सोयाबीनवर फवारलं, लास्टची फवारणी, तर 25 ते 30 दिवस अळाईनंतर आलीच नाही. बरोबर. तर तुम्ही या प्रोडक्टबद्दल बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हे प्रोडक्ट एकदा शेतकऱ्यानं वापरायला पाहिजे. एकदा कधी वापरलं तर रिपीट त्याला आपल्याला सांगायचं काम पडणार नाही, तो वापरू शकतो. एक वेळेस वापरायला पाहिजे. ओके, धन्यवाद. ॲडिशनल विजू सर, हां, बरं वाटतं व्हिडिओ, कसं वाटतं तुम्हाला? छान झालं. शेतकऱ्यांची प्रतिक्रिया छान होत्या, दुकानदाराच्या छान होत्या, आणि असे टेस्टिमोनियलला पण घ्यायला पाहिजे इथून पुढे सर. आपल्या कंपनीचं एक तर प्रोडक्ट पण चांगले, जेवढं जास्त शेतकऱ्यांपाशी पोचलं तेवढं त्यांचा पण फायदा आहे, आपला पण फायदा आहे, है ना? हे सर्व प्रोडक्ट जितक्या जितक्या पिकावर वापरतायत तितक्या पिकावर आपण टेस्टिमोनियल घेऊन टाकू. हां, ते पण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या दुकानदारांना पण आता जाणारच आहेत, आपण तुम्ही घेऊन चाललेच आहेत, तर दुकानदारांनाचा पण व्हिडिओ आपण कम्प्लीट करून घेऊ. ओके. आणि दुसरं म्हणजे आपल्या शेतकरी लोकांना जेवढं सपोर्ट होईल तेवढं करा, जेवढे डेमोज देता येतील तेवढे डेमोज द्या, म्हणजे आपल्याला कसं त्यांची मदत होणं गरजेचं आहे. एक डिजिटल मार्केटवर भर टाकणं लागेल आपल्याला. हो. त्यामुळे टेस्टिमोनियल बनवून आपण सगळे, आणि सगळे आपण यूट्यूबवर टाकू, सगळ्यांचे व्हिडिओजचे, म्हणजे जे लोक म्हणत पण असतील की यांनी फक्त रिव्ह्यूज घेतले, आम्हाला दाखवलं नाही रिझल्ट कसा येतोय, तर त्याच्यासाठी बी स्पेशल येऊन आपण व्हिडिओज बनवून टाकू यांच्यासाठी, बरोबर है ना? मग काही राहत नाही. चला चालेल, जाऊयात आता आपण तिकडे दुकानदारांकडे. नमस्कार दादा. नमस्कार, तुमचं नाव, गाव, काय करता तुम्ही तेवढे? माझं नाव एकनाथ कडुबा निहाळ. माझं ॲग्री बिझनेस आहे. माझ्या दुकानचं नाव अजय ॲग्रो एजन्सी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आणि सर, तुम्ही किती वर्षापासून न्यूट्रीप्लेक्स कंपनी सोबत जोडलेला आहे? मी 1 वर्षापासून न्यूट्रीप्लेक्स सोबत जोडलेलो आहे. आणि कोणते कोणते प्रोडक्ट्स विकतात सर आपण? मी जवळपास न्यूट्रीप्लेक्स कंपनीचे सर्वच प्रोडक्ट विकतो. त्याच्यापैकी सकिंग पेस्टसाठी बायो 909 आणि रक्षक, आणि तुमचा कडवा, त्याच्यानंतर अळीसाठी शूटर. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रोडक्ट्स पैकी तुमचा आवडतीचा प्रोडक्ट कोणता? आवडतीचा प्रोडक्ट माझा तसं जर पाहिलं तर जवळपास मॅक्झिमम प्रोडक्ट आवडतीचे झालेले आहे एकाच वर्षामध्ये, कारण रिझल्टच तसे छान आलेले आहे सर्वच प्रोडक्टचे. तर त्याच्यापैकी अळीसाठी म्हटलं तर शूटर बेस्ट आहे. त्याच्यानंतर रक्षक पांढऱ्या माशीसाठी, जेणेकरून मी जे पांढऱ्या माशीला दिलं तर पांढरी माशी, उडणारी पिल्लं आणि अंडी हे सर्वच रक्षकना जवळपास गेलेले आहे. शेतकरी समाधानी आहे त्या प्रोडक्टवर. आणि सर, आपलं कडवा पण आता आपण तुम्हाला यावर्षी पाठवलंय, कडवा कसं वाटतं? कडवा तर एवढा जबरदस्त आहे की एकदा मारला तर जवळपास 1 हप्त्यापर्यंत, 7 ते 8 दिवसापर्यंत तो कडू ठेवतोय पिकाला. आणि कडू ठेवल्यामुळं जवळपास किडींचं जे खाणं बंद होतं, आणि खाणं बंद झाल्यामुळं उपाशी राहून कीड मरते. आणि सर, या सगळ्या प्रोडक्ट्स पैकी जास्त तुम्हाला सेल कोणत्या प्रोडक्टने दिला आमच्याकडे? तसं तर शूटर आणि बायो 909 चांगल्या प्रकारे सेल दिलेला आहे. आणि काय तुम्हाला बायो 909 विषयी काय बोलायचं असेल तर? हो, बायो 909 असा प्रोडक्ट आहे की जो की सकिंग पेस्टमध्ये जसं थ्रिप्स आहे, माइट्स आहे, जॅसिड्स आहे, हे सर्वच किडे जे आहे, तर इतर प्रोडक्टपेक्षा मला चांगले रिझल्ट त्या बायो 909चे मिळाले. बॅकअप चांगला मिळाला. 20 ते 25 दिवसापर्यंत जवळपास बॅकअप आहे त्याचा. त्याच्यामुळं. आणि आपल्या कंपनीविषयी शेतकऱ्यांचं, बाकीच्या लोकांपासून म्हणजे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे? शेतकरी लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? त्यांचं काय मत आहे आपल्या कंपनीविषयी? हे बघा, आता पहिलंच वर्ष असल्यामुळं पहिले तर मी सॅटिस्फाईड नव्हतो. नवीन कंपनी आहे, कसे रिझल्ट येतात, काय येतात. तर सुरुवातीला एक डेमोस्ट्रेशनसारखे 4-5 शेतकऱ्यांना दिलं मी. त्यांचे फॉलोअप घेतला, आणि फॉलोअप घेतल्याच्यानंतर असं लक्षात आलं, काही शेतकऱ्यांनी तर असं सांगितलं की हा प्रोडक्ट एकदम छान आहे, तुम्ही द्या इतरांना पण. खूप चांगले रिझल्ट मला मिळाले. मग त्याच्यानंतर मी पुश केलं, विकलं. तर मला एक सिंगल शेतकऱ्याची सुद्धा कंप्लेंट आली नाही की तुम्ही दिलेला जो बायो 909 आहे तर तो त्याने किडी गेली नाही आणि रिझल्ट आले नाही, असा एकही शेतकरी मला मिळाला नाही. अरे वा.
आणि सर बाकीच्या कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये आणि आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये जसं तुम्ही सांगितलं 1 वर्ष झाले आपल्या कंपनीला तुमच्यासोबत येऊन, तर तुम्हाला काय डिफरन्स वाटतं आपल्या कंपनीमध्ये, काय फरक पडतो? डिफरंट म्हटलं तर तसं की आता थ्रिप्ससाठी जसं अळीसाठी आता खास शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहे तर खूप महागडे औषधी केमिकल घ्यावं लागते लोकांना अळीसाठी. तर त्याच्यामध्ये अळी बऱ्यापैकी जात नाही आणि लवकर वापस येते. जसं शूटर आपण दिलं तर 20-25 दिवसापर्यंत बॅकअप मिळाला म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी खर्च शेतकऱ्याचा कमी झाला. तर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि येणाऱ्या काळात तर आणखीन जबरदस्त विकल्या जाणार तो प्रोडक्ट. आणि तुमचं काही मत आमच्या कंपनीविषयी, काही आमच्या प्रोडक्ट विषयी काही बदल करायचा असेल, काय करायचं असेल? सध्या तरी ठीक आहे बरं का. आता रिझल्ट तर छान आहे. याच्यात जर बदलच करायचा असेल तर बदल करू नका म्हणून मी एखाद्या वेळेस, पण याच्यातली रिझल्ट कमी नका करू, जे आहे ते ठेवा, जेणेकरून असेच रिझल्ट जर राहिले तर शेतकऱ्याला निश्चितच पुढच्या वेळेस बिझनेसही ग्रो होईल कंपनीचा आणि शेतकरी समाधानी होईल. शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपला बिझनेस आहे. शेतकरी जर समाधानी झाला तर निश्चित बिझनेस ग्रो होईल आणि क्वालिटी जर असेल प्रोडक्टमध्ये तर विषय सांगायचा काम नाही. एकदा जर आपण दिला तर शेतकरी परत मागणार, विषय असा आहे. आणि जसं तुम्ही मला आता सांगितलं की तुम्हाला जसं शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वगैरे चांगला आला, तर आपल्या कंपनीचा तुमच्या विषयी म्हणजे आमच्या कंपनीच्या विषयी इतका थोडा कॉन्फिडन्स वाढलेला वाटतं का तुम्हाला? त्याबद्दल काही असं? बिलकुल. आता तसं जर बघितलं तर पहिले वर्ष असल्यामुळं मी तर माझं आतापर्यंत हिस्ट्री आहे की मी नवीन कंपनीवर जास्तीत जास्त भरोसा ठेवत नाही पहिले वर्ष. पण साहेबांचे फोर्स करून त्यांनी काम दिलं आहे आणि घेतलं आहे मी. आणि देत असताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं पहिले की बुवा डेमोस्ट्रेशनसारखे मी 4-5 शेतकऱ्यांना नवीन दिलेत आणि त्यांचा रिस्पॉन्स आला आणि त्यांचे फीडबॅक आल्याच्यानंतर मी स्वतः एवढं सॅटिस्फाईड झालो की मला खुद वाटायला लागलं की खरंच रिझल्ट आहे कंपनीचे, तर आपण बी स्वतः विकायला पाहिजे. तिथून स्टार्ट केलं आणि स्टार्ट करताना ज्यावेळेस मॅक्झिमम शेतकऱ्यांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचले तर लक्षात आलं की एकाही शेतकऱ्याची कंप्लेंट नाही. मग कंपनीच्या प्रोडक्टमध्ये दम आहे. मग सर्वच प्रोडक्ट मी विकायला सुरुवात केली आणि चांगलं रिझल्ट असल्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा चांगला बिझनेस होऊ शकतो. ओके, धन्यवाद दादा. ओके धन्यवाद. तर आपलं आजचं झालेलं आहे काम. आपण शूटिंग करून वापस निघालो. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आपण 6 वाजलेत आता आपण वापस चाललो छत्रपती संभाजीनगरला. शूटिंग झालेली आहे. जसं मी सांगितलेलं सकाळी 2 डीलर्स आणि 2 शेतकऱ्यांना आपण भेटलो आणि सगळ्यांनी चांगले उत्तरं दिलेत. एकदम सॅटिस्फाईड आहे. मी पण सॅटिस्फाईड आहे. सगळे सॅटिस्फाईड आहेत आणि आपण जेन्युइन रिव्ह्यूज घेतोय कस्टमर्सकडनं, तर त्यांचा फीडबॅक पण खूप चांगला वाटतोय आणि जेन्युइनली सगळ्या प्रोडक्टच्या बद्दल चांगला फीडबॅक आहे. तुला कसं वाटतं विक्रम? खूप छान झाले काम है ना? सगळ्यांचे प्रतिक्रिया एकदम स्पष्टपणे कळाले. सगळ्यांचे रिव्ह्यू आल्या भेटले आपल्याला. चांगलं झालं असं. शूट वगैरे पण चांगले झाले आणि आमचा तो ड्रोन शॉट इज अमेझिंग. आय थिंक आपण व्हिडिओमध्ये टाकूच, म्हणजे तुम्ही बघितलंच असणार आहे व्हिडिओमध्ये की नेमका ड्रोन शॉट आलेला आहे. व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ना त्याला. 100% शॉर्टसाठी चालतंय. चला भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लेट्स गो. Nutriplex Biotech. Thanks for watching.